नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। तर बघा, शेतकरी कर्जमाफीची जी काही प्रक्रिया आहे ती आता प्रत्यक्षात चालू झालेली आपल्याला दिसून येत आहे। आता या संबंधी आपण गेल्या व्हिडिओमध्ये देखील पाहिले होते की याच्यासाठी एक समिती जिल्हा स्तरावर नेमलेली आहे। आता जिल्हा स्तरावर जे काही समिती नेमलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा अध्यक्ष कोण, त्या समितीमध्ये किती सदस्य असणार हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये सविस्तर असं पाहिलेलं होतं। परंतु ही जी समिती बनवलेली आहे, ही जी समिती आहे ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करणार आहे। त्या ठिकाणी काल पण एक शासनाने जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मेळावे घेणे, त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफी संबंधी जनजागृती करणे, यामध्ये ज्यांचं फार्मर आयडी असेल, ज्यांचं ॲग्री टॅक्सचं काय अडचण असेल, त्यानंतर आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल, हे सर्व पाहण्याचं काम ही जिल्हास्तरीय समिती करणार आहे। आता याच्यामध्ये जिल्हास्तरीय समितीचे जे काही अधिकार आहेत ते पूर्ण जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। या संबंधी जे काही बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल किंवा राष्ट्रीयकृत बँक असेल, जे काही शेतकऱ्यांचं 2 लाखाच्या आतमधलं कर्ज असेल, तसेच OTS असेल, जे काही शासनाने नियम ठरवून दिलेले आहेत, तर त्या कर्जमाफीपासून कोणीही पात्र शेतकरी वंचित राहू नये, हेच या जे काही समिती आहे त्यांचं उद्दिष्ट आहे। आता ही समिती पूर्ण प्रक्रिया पार पाडेपर्यंत ही समिती अस्तित्वात राहणार आहे। आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं आपण पाहिलं तर फार्मर आयडीचे अजूनही बरेच मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी आहेत। बऱ्याच शेतकऱ्यांनी फार्मर आयडी देखील काढलेला नाही। बऱ्याच शेतकऱ्यांनी जे काही कर्ज खाते त्याची देखील माहिती शासनाला म्हणजे फार्मर आयडीमुळे समजलेली नाही। तर अशा शेतकरी, पात्र शेतकरी असतील आणि त्यांच्या अशा प्रकारे जर काही अडचणी असतील तर अशा शेतकऱ्यांचे फार्मर आयडी असतील, आधार सीडिंग असेल किंवा आधार लिंकिंगचे जे काही प्रॉब्लेम असतील, हे सर्व नियमित करण्याचं काम ही समिती करणार आहे। आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे आढावा घेणे, त्यानंतर बैठका घेणे, त्यानंतर सर्व कर्ज प्रकरणं असतील किंवा अशा प्रकारे मेळावे घेणे आणि याचं याद्या जाहीर करण्याचं पूर्ण असं काम ही समिती करणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना देखील आपल्या जवळच्या बँकेमध्ये भेट द्यायची आहे आणि आपले डॉक्युमेंट हे सर्व क्लिअर आहेत का या संबंधी विचारणा करून जर त्याच्यामध्ये काही अपूर्ण असतील तर ते त्या ठिकाणी सादर करायचे आहेत, की जेणेकरून तुमचा डाटा किंवा याच्यापासून कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये। त्याच्यामुळे या संदर्भात पूर्ण आढावा घेण्याचं काम ही समिती करत आहे। लवकरच या संदर्भात संपूर्ण माहिती आणि याद्या बनवायचं देखील काम चालू आहे। लवकरच पात्र शेतकऱ्यांची याद्या देखील जाहीर केल्या जाऊ शकतात। त्याच्यामुळे ही जी काही समिती आहे त्या समितीचा फक्त हेच उद्देश आहे की जो शेतकरी पात्र आहे तो यापासून वंचित राहू नये। आता शेतकऱ्यांनी देखील गाफील राहायचं नाही, तर शेतकऱ्यांनी देखील तुमचा फार्मर आयडी काढला आहे का, जर काढला नसेल तर तात्काळ तो काढून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का, तुमचं जे काय फार्मर आयडीचा मोबाईल नंबर दिलेला आहे तो नंबर चालू आहे का, तो नंबर ऍक्टिव्ह आहे का, तर ही सर्व माहिती शेतकऱ्यांनी देखील पाहायची आहे। आणि त्यानंतर तुमचं बँकेला आधार सीडिंग आहे का, तुमचं कर्जाचं खातं ज्या गट नंबरवर असेल तो गट नंबर तुम्ही ॲग्री टॅगला जोडला आहे का, तर अशा संदर्भातली जी काही माहिती असेल किंवा बँकेकडून जरी तुम्हाला अजून फोन आला नसेल तर बँकेमध्ये भेट देऊन आपल्या कर्ज खात्या संदर्भातली विचारणा एकदा करून घ्या, की जेणेकरून तुम्हाला खात्री पटेल। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या बँकेमध्ये, ज्या बँकेचं तुम्ही कृषी कर्ज घेतलं असेल तर त्या बँकेमध्ये चौकशी करायची आहे। धन्यवाद।